नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एम-पी-एस-सी जी-एस स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या लेक्चरमध्ये आज आपण पॉलिटी बघणार आहोत आणि त्यामधील पार्ट म्हणजेच घटना निर्मिती बघणार आहोत. तर यामधील काही माहिती आपण मागील पार्टमध्ये बघितली होती, तर त्या समोरील माहिती आता या पार्टमध्ये बघणार आहोत. तर चला बघूया. संविधान सभेच्या रचनेत बदल झाला, त्यामध्ये काही आपण माहिती बघू. संविधान सभेच्या रचनेत बदल. संविधान सभेच्या रचनेत बदल. 3 जून 1947 या दिवशी माउंटबॅटन योजना जाहीर झाली. 3 जून 1947 माउंटबॅटन योजना जाहीर झाली. या योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 या कायद्याला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटची संमती मिळाली. या योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 या कायद्याला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटची संमती मिळाली. तीन जून 1947 या दिवशी माउंटबॅटन योजना जाहीर झाली आणि या योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 या कायद्याला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटची संमती मिळाली आणि यानुसार भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. ही दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. तीन जून 1947 रोजी माउंटबॅटन योजना जाहीर झाली. या योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 हा 18 जुलै 1947 रोजी जाहीर झाला. म्हणजेच त्याला ब्रिटिश पार्लमेंटची 18 जुलै 1947 रोजी संमती मिळाली आणि यानुसार भारत व पाकिस्तान हे दोन स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाले. हे दोन राष्ट्रे निर्माण झाल्यामुळे काय झालं, तर संविधान सभेची सदस्य संख्या ही 389 इतकी होती, तर ती कमी होऊन आता 299 इतकी झाली. तीन जून 1947 या दिवशी ही योजना लॉर्ड माउंटबॅटन यांनी रेडिओवरून जाहीर केली होती. ही योजना लॉर्ड माउंटबॅटन यांनी रेडिओवरून जाहीर केली होती. तीन जून 1947 या दिवशी माउंटबॅटन ही योजना लॉर्ड माउंटबॅटन यांनी रेडिओवरून जाहीर केली होती. त्यामुळे त्यांना लॉर्ड माउंटबॅटन त्या योजनेला असे नाव देण्यात आले होते. पण ही योजना माउंटबॅटन योजना ही बी.पी. मेनन यांनी तयार केली होती. माउंटबॅटन योजना बी.पी. मेनन
यांनी तयार केली होती. तीन जून 1947 या दिवशी माउंटबॅटन योजना जाहीर झाली. ही योजना लॉर्ड माउंटबॅटन यांनी जाहीर केली, पण ही योजना बीपी मेनन यांनी तयार केली होती. संविधान सभेच्या रचनेत काही बदल झाले. त्यामध्ये संविधान सभा ही पूर्णतः सार्वभौम बनली. संविधान सभा पूर्णतः सार्वभौम बनली. संविधान सभा ही पूर्णतः सार्वभौम बनली. त्याचप्रमाणे संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला आणि भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण झाली. त्यामुळे संविधान सभेची सदस्य संख्या ही 389 वरून 299 इतकी झाली. भारत व पाकिस्तान ही राष्ट्रे निर्माण झाली. त्यामुळे सदस्य संख्या 389 वरून 299 इतकी झाली. 299 इतकी झाली. संविधान सभा पूर्णतः सार्वभौम बनली. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला आणि भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण झाली. त्यामुळे सदस्य संख्या ही 389 वरून 299 इतकी झाली. यामध्ये संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. तर ज्यावेळेस संविधान सभा ही घटना निर्मितीची कार्य करत असे, त्यावेळेस तिचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभा ज्यावेळेस घटना निर्मितीसाठी कार्य करत असे, त्यावेळेस अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभा ज्यावेळी घटना निर्मितीसाठी कार्य करत असे, त्यावेळेस संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. आणि ज्यावेळेस संविधान सभा ही कायदेमंडळ म्हणून कार्य करत असे, त्यावेळेस संविधान सभेचे अध्यक्ष हे जी.व्ही. मावळणकर हे असत. कायदेमंडळ म्हणून कार्य करताना अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर. संविधान सभा कायदेमंडळ म्हणून ज्यावेळेस कार्य करत असे, त्यावेळेस अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर. संविधान सभा पूर्णतः सार्वभौम बनली. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. त्यामध्ये संविधान सभा ज्यावेळी घटना निर्मितीचे कार्य करत असे, त्यावेळेस अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर कायदेमंडळ म्हणून कार्य करताना अध्यक्ष हे जी.व्ही. मावळणकर होते. आणि भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण झाली. त्यामुळे सदस्य संख्या ही 389 वरून 299 इतकी झाली.
389 वरून सदस्य संख्या 299 इतकी झाली. उर्वरित सदस्य हे पाकिस्तानात गेले. उर्वरित सदस्य पाकिस्तानात गेले. उर्वरित सदस्य हे पाकिस्तानात गेले. यामध्ये 299 सदस्य, ज्यामध्ये 229 सदस्य हे प्रांतांचे प्रतिनिधी. प्रांतांचे प्रतिनिधी हे 229. 229 प्रांतांचे प्रतिनिधी आणि संस्थानिकांचे 70 प्रतिनिधी. संस्थानिकांचे 70 प्रतिनिधी. यामध्ये संयुक्त प्रांत, त्याचप्रमाणे मद्रास प्रांत, बिहार आणि बॉम्बे. संयुक्त प्रांत, मद्रास प्रांत, बिहार आणि बॉम्बे प्रांतांचे प्रतिनिधी होते. ते होते 229. आणि संस्थानिकांमध्ये म्हैसूर संस्थानिकाचे सदस्य होते. त्याचप्रमाणे त्रावणकोर आणि कोल्हापूर संस्थानांचे. .389 वरून सदस्य संख्या ही 299 झाली. उर्वरित सदस्य पाकिस्तानात गेले आणि 299 सदस्यांमध्ये 229 सदस्य हे प्रांताचे प्रतिनिधी होते, तर 70 सदस्य हे संस्थानिकाचे प्रतिनिधी होते. प्रांतांचे प्रतिनिधी यामध्ये संयुक्त प्रांत, त्याचप्रमाणे मद्रास प्रांत, बिहार प्रांत आणि बॉम्बे प्रांत. आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी यामध्ये म्हैसूर प्रांताचे प्रतिनिधी, त्रावणकोर आणि कोल्हापूर प्रांताचे प्रतिनिधी. (28 एप्रिल 1947 या दिवशी 28 एप्रिल 1947 या दिवशी 6 संस्थानिके संविधान सभेत सामील झाले. 6 संस्थानिके संविधान सभेत सामील झाले. सहा संस्थानिके संविधान सभेत सामील झाली. यामध्ये बडोदा, बिकानेर, जयपूर, बडोदा, बिकानेर, जयपूर, उदयपूर, रेवा आणि पटियाला. (28 एप्रिल 1947 रोजी एकूण 6 संस्थानिके संविधान सभेत सामील झाले. त्यामध्ये बडोदा, बिकानेर, जयपूर, उदयपूर, रेवा आणि पटियाला. जून 1947 नंतर उर्वरित संस्थाने आणि मुस्लिम लीग हे संविधान सभेत सहभागी झाले. जून 1947 नंतर उर्वरित संस्थाने आणि मुस्लिम लीग संविधान सभेत सहभागी झाले. जून 1947 नंतर उर्वरित संस्थाने आणि मुस्लिम लीग संविधान सभेत सहभागी झाली.
22 जुलै 1947 या दिवशी राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला. 22 जुलै 1947 या दिवशी राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला. राष्ट्रध्वजाचे डिझाईन हे पिंगली व्यंकय्या यांनी केले होते. डिझाईन पिंगली व्यंकय्या. यामध्ये एकूण 24 आरे आणि लांबी रुंदी यांचे प्रमाण 3:2 असते. यामध्ये एकूण 24 आरे, लांबी रुंदी यांचे प्रमाण हे 3:2 असते. यामध्ये 24 आरे, लांबी रुंदी यांचे प्रमाण 3:2 असते. राष्ट्रध्वज स्वीकृत 22 जुलै 1947 या दिवशी राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला. राष्ट्रध्वजाचे डिझाईन हे पिंगली व्यंकय्या यांनी केले. यामध्ये 24 आरे आणि एकूण आणि लांबीचे प्रमाण हे 3:2 असते. त्यानंतर मे 1949 मध्ये राष्ट्रकुल सदस्यत्व म्हणून मंजुरी मिळाली. राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी मिळाली. मंजुरी मिळाली. भारत देशाला मे 1949 मध्ये राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी मिळाली. आणि ही मंजुरी केव्हा मिळाली तर त्यावेळेस संविधान सभेचे 8वे अधिवेशन सुरू होते. संविधान सभेचे 8वे अधिवेशन. मे 1949 मध्ये राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी मिळाली. देशाला मे 1949 मध्ये राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी मिळाली. तर ते कोणते अधिवेशन होते तर ते संविधान सभेचे 8वे अधिवेशन होते. म्हणजे संविधान सभेच्या 8व्या अधिवेशनामध्ये भारत देशाला मे 1949 मध्ये राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी मिळाली. यानंतर 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेची शेवटची बैठक झाली. 24 जानेवारी 1949 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेची शेवटची बैठक झाली. संविधान सभेची शेवटची बैठक झाली. बैठक झाली. 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेची शेवटची बैठक झाली. आणि या बैठकीनुसारच 26 जानेवारी 1950 पासून भारताची संसद ही संविधान सभेला भारताची तात्पुरती संसद म्हणून मंजुरी मिळाली. 24 जानेवारी 1950 रोजी या दिवशीची शेवटची बैठक झाली संविधान सभेची. त्यामध्ये 26 जानेवारी 1950 पासून 26 जानेवारी 1950 पासून संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून मंजुरी. संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून मंजुरी. तात्पुरती संसद म्हणून मंजुरी.
26 जानेवारी 1950 पासून संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून मंजुरी. मे 1949 मध्ये राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी मिळाली. तर ते कोणते अधिवेशन होते? तर संविधान सभेचे 8वे अधिवेशन होते. 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेची शेवटची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये 26 जानेवारी 1950 पासून संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून मंजुरी मिळाली. 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेची जी शेवटची बैठक झाली, तर या बैठकीमध्ये 26 जानेवारी 1950 पासून संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून मंजुरी मिळाली. चोवीस जानेवारी 1950 या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. चोवीस जानेवारी 1950 या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. याच दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. या दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. याच दिवशी 24 जानेवारी 1950 याच दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. त्यावेळेस पाऊस पडत होता, तो शुभ संकेत मानला जात होता. या दिवशीच उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. पाऊस शुभ संकेत होता. या बैठकीचे शेवट हे या बैठकीचा शेवट श्री पूर्णिमा बॅनर्जी यांनी जनगण मन गाऊन तर पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी वंदे मातरम गाऊन केला. या बैठकीचा शेवट पूर्णिमा बॅनर्जी यांनी जनगण मन गाऊन तर पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी वंदे मातरम गाऊन केला. या बैठकीचा शेवट हा पूर्णिमा बॅनर्जी यांनी जनगण मन गाऊन तर पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी वंदे मातरम गाऊन केला.
घटनेची स्वीकृती ही 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी केली. घटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी झाली. घटनेची स्वीकृती ही 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी झाली. या बैठकीचा शेवट हा पौर्णिमा बॅनर्जी यांनी जनगण मन गाऊन तर पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी वंदे मातरम गाऊन केला आणि घटनेची स्वीकृती ही 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी झाली. ज्यावेळेस घटनेची स्वीकृती झाली त्यावेळेस घटनेमध्ये 22 भाग, एक प्रस्तावना, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. स्वीकृती घटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी झाली. त्यावेळी घटनेमध्ये एक प्रस्तावना, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. सध्या घटनेमध्ये एक प्रस्तावना, 25 भाग, सुमारे 448 कलमे आणि 12 अनुसूची आहेत. घटनेची स्वीकृती ही 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी झाली. त्यावेळी घटनेमध्ये एकूण एक प्रस्तावना, 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूच्या होत्या. तर सध्या घटनेमध्ये एक प्रस्तावना, 25 भाग, सुमारे 448 कलमे आणि 12 अनुसूच्या आहेत. घटनेचा अंमल हा 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. घटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 आणि घटनेचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. घटनेचा अंमल हा 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला कारण डिसेंबर 1929 चे लाहोर अधिवेशन डिसेंबर 1929 चे लाहोर अधिवेशन यामध्ये रावी नदीच्या काठी प्रथम तिरंगा ध्वज फडकून स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्यामुळे घटनेचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. त्यासाठी कारण आहे डिसेंबर 1929 चे लाहोर अधिवेशन. घटनेचा अंमल जरी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला तरी घटनेतील काही 16 कलमे असे होते की त्यांचा उपयोग 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे घटना स्वीकृत झाली तेव्हापासूनच त्या कलमांचा वापर सुरू झाला. तर ते कलम कोणती होती?
घटनेतील 16 कलमांचा वापर (26 नोव्हेंबर 1949 पासून) त्यामध्ये कलम 5 ते कलम 9 ह्या कलमा नागरिकत्वाशी संबंधित आहे. नागरिकत्व कलम 5 ते 9 नागरिकत्वाशी संबंधित आणि त्याचप्रमाणे कलम 60 राष्ट्रपतीची शपथ. कलम 60 राष्ट्रपतीची शपथ. कलम 60 राष्ट्रपतीची शपथ. कलम 324 निवडणूक आयोग. कलम 324 निवडणूक आयोग. कलम 324 निवडणूक आयोग. कलम 379 संसद व तिचे सभापती व उपसभापती. संसदेची कार्य व सभापती. संसदेची कार्य व सभापती 366 व 367. कलम 366 व 367 यामध्ये व्याख्या व अर्थबोधन. व्याख्या व अर्थबोधन. तीनशे 366 व 367 व्याख्या व अर्थबोधन. कलम 366 व 367 यामध्ये व्याख्या व अर्थबोधन आणि त्याचप्रमाणे कलम 380 राष्ट्रपती संबंधी तरतुदी. कलम 380 राष्ट्रपती संबंधित तरतुदी. घटनेची स्वीकृती ही 26 नोव्हेंबर 1949 पासून झाली. त्याचप्रमाणे घटनेचा अंमल हा 26 जानेवारी 1950 पासून झाला, पण घटनेतील असे काही 16 कलमे होते त्यांचा वापर हा 26 नोव्हेंबर 1949 पासूनच सुरू झाला. त्यामध्ये कलम 5 ते 9 नागरिकत्वाशी संबंधित, त्याचप्रमाणे कलम 60 राष्ट्रपतीची शपथ, त्याचप्रमाणे कलम 324 निवडणूक आयोग, कलम 379 संसदेची कार्य व सभापती, त्याचप्रमाणे कलम 366 व 367 व्याख्या व अर्थबोधन आणि कलम 380 राष्ट्रपती संबंधी तरतूद. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. या समोरील माहिती ही आपण समोरील व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.